नमस्कार. आज आपण फक्त एका श्लोकाचा अर्थ नाही समजून घेणार, तर आपण एका महान योद्ध्याच्या मनाचा एक्सरे काढणार आहोत. अगदी महाभारताच्या रणांगणावर युद्धाच्या अगदी सुरुवातीला सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाचं मन कोसळतं. हो, आणि तो शस्त्र खाली ठेवतो. पण का? त्यामागे त्याने दिलेलं कारण हे केवळ मला माझ्या माणसांना मारायचं नाही एवढं साधं सोपं नव्हतं. नाही, अजिबात नाही. त्याने श्रीकृष्णासमोर सामाजिक विनाशाचं एक इतकं भयावह आणि तर्कशुद्ध चित्र उभं केलं की ते ऐकून खरंच कोणीही क्षणभर थांबून विचार करेल. हो, आणि हेच तर गीतेचं सौंदर्य आहे. आपल्याकडे आज चर्चेसाठी जो स्रोत आहे तो म्हणजे गीतेच्या पहिल्या अध्यायातला श्लोक क्रमांक 43. हा श्लोक म्हणजे एक प्रकारे अर्जुनाच्या त्या मानसिक आणि वैचारिक वादळाचा केंद्रबिंदू आहे. बरोबर. आणि आपलं आजचं ध्येय हेच आहे. अर्जुनाच्या या भीतीची आपल्याला चिरफाड करायची आहे. तो युद्धाच्या परिणामांची एक साखळी मांडतो. ती साखळी कशी एकमेकांशी जोडलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही त्याची खरी सामाजिक चिंता आहे. की मग युद्धापासून पळ काढण्यासाठी त्याने शोधलेली एक अत्यंत हुशार पळवाट आहे. अगदी. चला, या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. मी आधी श्लोकाचा भावार्थ सांगतो, म्हणजे आपल्याला चर्चेचा एक पाया मिळेल. हो, नक्की. अर्जुन म्हणतो, पूर्वजांचे सनातन कुलधर्म नष्ट झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब अधर्मात बुडते. अधर्म वाढला की स्त्रिया भ्रष्ट होतात, आणि स्त्रिया भ्रष्ट झाल्या की वर्णसंकर उत्पन्न होतो. हे शब्द ऐकल्यावरच लक्षात येतं की अर्जुनाच्या मनात केवढी मोठी उलथापालथ सुरू आहे. तो एका दमात कुलधर्म, अधर्म, स्त्रिया आणि वर्णसंकर यांसारख्या मोठ्या संकल्पना एकत्र जोडतोय. हो, कर्मकांड असं काहीतरी येतं. पण इथे अर्जुनाला नक्की काय म्हणायचंय? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. इथे कुलधर्म म्हणजे केवळ काही धार्मिक विधी नाहीयेत. त्याचा अर्थ खूप खूप व्यापक आहे. अच्छा. कुलधर्म म्हणजे एका समाजाचं ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम? वा. हो, जसं कम्प्युटरला चालवण्यासाठी एक ऑपरेटिंग सिस्टम लागते, ज्यात सगळे नियम, प्रोटोकॉल, कार्यपद्धती ठरलेली असते, तसंच समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी, त्याला योग्य दिशेने चालवण्यासाठी एक नैतिक आणि सामाजिक व्यवस्था लागते. याच व्यवस्थेला अर्जुन कुलधर्म म्हणतोय. इंटरेस्टिंग. समाजाचं ऑपरेटिंग सिस्टम ही कल्पनाच खूप छान आहे. म्हणजे यात त्या समाजाचे अलिखित नियम आले, परंपरा आल्या, नैतिक मूल्य, काय योग्य काय अयोग्य याबद्दलची समज, हे सगळं आलं. अगदी बरोबर. यात पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ज्ञान, अनुभव आणि शहाणपण सामावलेलं असतं. आणि हे ज्ञान जपणार कोण? तर कुटुंबातली, समाजातली वडीलधारी अनुभवी माणसं. भीष्म, द्रोण यांच्यासारखे लोक. हो, अर्जुनाची मूळ भीती हीच आहे की युद्धात ही सगळी अनुभवी माणसं मारली जातील. म्हणजे या ऑपरेटिंग सिस्टमचे जे ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत, जे या प्रणालीला सांभाळतात, तेच जर संपले तर हे संपूर्ण सिस्टमच क्रॅश होईल. पुढच्या पिढीला मार्गदर्शन करायला कोणीच उरणार नाही. म्हणजे हे एका कुटुंबाच्या किंवा समाजाच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सारखं आहे, जे पिढ्यानपिढ्या पुढे जातं. आणि युद्ध म्हणजे या प्रॉपर्टीचा, या ज्ञानाच्या परंपरेचा संपूर्ण नाश. बरोबर. पण एक मिनिट थांबा. समाज खरंच इतका नाजूक असतो का? काही प्रमुख लोक गेली म्हणजे संपूर्ण समाजच कोसळतो. हे जरा म्हणजे अतिशयोक्ती वाटत नाही का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. अर्जुनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हो, समाज इतकाच नाजूक आहे. अच्छा. कारण त्याच्या काळात ज्ञान आणि परंपरा तोंडी स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होत्या. आजच्यासारखी पुस्तकं, इंटरनेट किंवा डेटाबेस नव्हते ना. वडीलधारी माणसं ज्ञानाचे आणि संस्कृतीचे जिवंत कोश होते. म्हणजे ते संपले की सगळं संपलं. अगदी. आणि जेव्हा हे कुलधर्म नावाचा ऑपरेटिंग सिस्टम क्रॅश होतं, तेव्हा जो व्हायरस पसरतो त्याला अर्जुन अधर्म म्हणतोय. अधर्म म्हणजे पाप किंवा अनिती? त्याहूनही अधिक. अर्जुनाच्या मते अधर्म म्हणजे फक्त वाईट गोष्टी करणं नाही, तर काय करावं आणि काय करू नये हेच न कळण्याची अवस्था. ही एक प्रकारची नैतिक गोंधळाची स्थिती आहे. अच्छा, म्हणजे कन्फ्युजन. हो. जेव्हा समाजाचं नैतिक होकायंत्रच तुटून पडतं, तेव्हा प्रत्येकजण त्याला वाटेल तसा वागायला लागतो. समाजात एक प्रकारची अनिश्चितता आणि अराजकता पसरते. ही समाजाच्या पतनाची सुरुवात आहे. ठीक आहे. म्हणजे युद्धाने वडीलधारी माणसं मरतील, त्यांच्यासोबत कुलधर्म म्हणजे समाजाचं ऑपरेटिंग सिस्टम नष्ट होईल, आणि त्यामुळे समाजात अधर्म म्हणजेच नैतिक गोंधळ माजेल. इथपर्यंतची साखळी मला कळली. पण यानंतर अर्जुन जी उडी घेतो ती मला आजही खटकते. तो या सामाजिक गोंधळाचा संबंध
थेट आणि फक्त स्त्रियांच्या नैतिकतेशी जोडतो. अधर्म वाढला की स्त्रिया भ्रष्ट होतात. हा इतका मोठा दावा तो का करतोय? तुम्ही बरोबर त्या नाजूक मुद्द्यावर बोट ठेवलं आहे. अर्जुनाचा हा युक्तिवाद समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन सामाजिक मानसिकतेत शिरावं लागेल. म्हणजे त्या काळाच्या संदर्भात पाहायला हवं. हो, आणि हे लक्षात घ्यायला हवं की आपण अर्जुनाच्या नजरेतून पाहतोय. तो त्या काळाच्या विचारसरणीचं प्रतिनिधित्व करतोय. त्या काळात आणि खरं तर इतिहासात अनेक समाजांमध्ये स्त्रियांना कुटुंबाच्या आणि कुळाच्या सन्मानाचं प्रतीक मानलं जात असे. म्हणजे स्त्रिया या केवळ व्यक्ती नाहीत, तर त्या कुळाच्या प्रतिष्ठेच्या, शुद्धतेच्या आणि मूल्यांच्या संरक्षक आहेत असं मानलं जायचं. अगदी तसंच. त्यामुळे जेव्हा समाजात अराजकता माजते, युद्धामुळे पुरुष मारले जातात, कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि कायद्याचा धाक राहत नाही, तेव्हा सर्वात असुरक्षित कोण असतं? स्त्रिया. हो, अर्जुनाची भीती ही दुहेरी आहे. एकीकडे सामाजिक बंधनं सैल झाल्यामुळे स्त्रियांची सुरक्षितता धोक्यात येईल, आणि दुसरीकडे ह्या अस्थिरतेमुळे नैतिक मूल्यांचं जे पालन स्त्रियांकडून अपेक्षित आहे ते होणार नाही. त्याच्या मते स्त्रियांचं नैतिक पतन हे समाजाच्या एकूणच नैतिक पतनाचं पहिलं आणि सर्वात स्पष्ट चिन्ह असेल. पण ही जबाबदारी फक्त स्त्रियांवरच का? अधर्म तर सगळ्या समाजात पसरलाय, मग त्याचा परिणाम फक्त स्त्रियांवरच कसा दिसतो असं त्याचं म्हणणं आहे. कारण त्याच्या दृष्टिकोनातून स्त्रिया या पुढच्या पिढीला जन्म देणाऱ्या आहेत. त्या पुढच्या पिढीच्या पहिल्या गुरु आहेत. अच्छा. जर त्यांच्यावरच योग्य संस्कार नसतील किंवा त्या सामाजिक नैतिक चौकटीच्या बाहेर गेल्या तर जन्माला येणारी पिढी संस्कारहीन असेल. आणि इथेच त्याच्या भीतीचा पुढचा आणि सर्वात मोठा टप्पा सुरू होतो, जो आहे वर्णसंकर. बरोबर. हा शब्द ऐकल्याबरोबरच आजच्या काळात अनेक गैरसमज निर्माण होतात. अनेकांना वाटतं की तो फक्त आंतरजातीय विवाहांबद्दल किंवा जाती व्यवस्थेबद्दल बोलतोय, पण त्याच्या भीतीची व्याप्ती त्याहून खूप मोठी आहे असं वाटतंय. या शब्दामागे नेमकं काय दडलंय? नक्कीच. अर्जुनाच्या युक्तिवादात वर्णसंकर या शब्दाचा अर्थ जाती मिसळ होण्यापुरता मर्यादित नाही. त्याचा अर्थ आहे संपूर्ण सामाजिक रचनेचा, सोशल फॅब्रिकचा पूर्णपणे विध्वंस होणे. विध्वंस? हो. याला असं समजा की एक मोठी सिम्फनी ऑर्केस्ट्रा आहे. प्रत्येक वादकाची एक जागा ठरलेली आहे, कोणतं वाद्य वाजवायचं हे ठरलेलं आहे, आणि त्यांनी कोणती धून वाजवायची हेही ठरलेलं आहे. तरच एक सुमधुर संगीत तयार होतं. आणि वर्णसंकर म्हणजे या ऑर्केस्ट्रामधल्या प्रत्येक वादकाने आपापली जागा सोडली, वाद्य बदलली आणि मनात येईल ते वाजवायला सुरुवात केली. अगदी. परिणामी संगीत नाही तर फक्त गोंगाट निर्माण होईल. अगदी अचूक उदाहरण आहे हे. अर्जुनाच्या मते वर्णसंकर म्हणजे हीच सामाजिक अराजकता, जिथे कोणाची कर्तव्य कोणती, कोणाची जबाबदारी काय, समाजात कोणाची भूमिका काय हेच अस्पष्ट होऊन जातं. सगळा गोंधळ. हो. शिक्षक, सैनिक, व्यापारी, कामगार या सगळ्यांच्या भूमिका एकमेकात मिसळून जातात. कोणीच आपलं नेमकं काम करत नाही. यामुळे समाजात अन्याय, गोंधळ आणि अधोगती पसरेल. समाजाचा पायाच ढासळेल. ही अर्जुनाची अंतिम भीती आहे. म्हणजे यानंतर काहीच शिल्लक राहणार नाही असं त्याला वाटतंय. काहीच नाही. हे सगळं ऐकल्यावर अर्जुनाचा युक्तिवाद किती प्रभावी आहे हे लक्षात येतं. तो एकामागोमाग एक डॉमिनो लावतोय. युद्ध होईल, वडीलधारे मरतील, कुलधर्म नष्ट होतील, अधर्म पसरेल, स्त्रियांची नैतिकता धोक्यात येईल, आणि शेवटी वर्णसंकर होऊन समाजच उद्ध्वस्त होईल. हे एक परफेक्ट लॉजिकल दिसणारं कारण आहे युद्धाला नकार देण्यासाठी. आणि इथेच माझ्या मनात पुन्हा तोच प्रश्न येतो की ही त्याची खरी चिंता आहे की एक बहाणा? हो, तो खरंच एवढा मोठा समाजशास्त्रज्ञ आहे की त्याला रणांगणावर उभं राहून हे सगळं दिसतंय, की मग आपल्याच माणसांवर, आपल्या गुरूंवर, आपल्या आजोबांवर बाण चालवण्याच्या कल्पनेने त्याचं मन इतकं खचलंय की तो आपल्या भावनांना लपवण्यासाठी या सामाजिक विनाशाचा एक प्रचंड मोठा सिद्धांत रचतोय. बरोबर. तो स्वतःच्या कर्तव्यापासून पळ काढण्यासाठी समाजाच्या भल्याचा मुखवटा तर घालत नाहीये ना. आणि हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर श्रीकृष्ण पुढच्या 17 अध्यायांमध्ये देणार आहेत. खरं तर दोन्ही गोष्टी एकाच वेळी खऱ्या असू शकतात. अर्जुनाच्या मनात प्रचंड भावनिक कल्लोळ माजला आहे हे तर सत्यच आहे, पण त्याची भीती पूर्णपणे निराधार आहे असंही म्हणता येणार नाही. अच्छा. युद्धानंतर किंवा क्रांतीनंतर समाजात एक मोठी उलथापालथ होते. जुन्या व्यवस्था कोसळतात आणि नव्या व्यवस्था तयार होईपर्यंत एक अराजकतेचा काळ येतो. अर्जुन याच अराजकतेच्या काळाला घाबरतोय. म्हणजे तो त्याच्या भावनांना एका तार्किक चौकटीत बसून मांडतोय. हो. तो स्वतःच्या आंतरिक गोंधळाचा प्रतिबिंब बाहेरील जगात पाहतोय. म्हणजे तो त्याच्या आत सुरू असलेलं महाभारत बाहेरच्या महाभारतावर प्रोजेक्ट करतोय. त्याला आतून जी भीती वाटतीये ते बाहेरच्या समाजात घडेल असं तो सांगतोय. अगदी.
तो म्हणतोय की ह्या युद्धामुळे समाज नष्ट होईल, पण खरं तर त्याचं स्वतःचं जग, त्याच्या स्वतःच्या ओळखी, त्याचे स्वतःचे नातेसंबंध नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. बरोबर. त्याची ही भीती वैयक्तिक असली तरी तो तिला एका वैश्विक सामाजिक चिंतेचं रूप देतोय, आणि म्हणूनच त्याचा युक्तिवाद इतका प्रभावी वाटतो, कारण त्यात भावना आणि तर्क यांचे एक जबरदस्त संमिश्रण आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ असा आहे की अर्जुनाचा युद्धाला नकार देण्यामागे एक अत्यंत गुंतागुंतीचं भावनिक आणि बौद्धिक कारण आहे. तो एका साखळीच्या रूपात मांडतो की कसं एका युद्धाने संपूर्ण समाजव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते. हे त्याचं वैयक्तिक दुःख आहे, ज्याला त्याने सामाजिक विनाशाच्या भाषेत व्यक्त केलं आहे. बरोबर. आणि इथेच गीतेची खरी सुरुवात होते, कारण श्रीकृष्ण अर्जुनाच्या या तर्काच्या साखळीला तोडत नाहीयेत. ते त्याच्या युक्तिवादातील प्रत्येक मुद्द्याला उत्तर देत नाहीत. अच्छा. उलट ते चर्चेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातात. ते त्याला कर्तव्य म्हणजे काय, धर्म म्हणजे काय आणि स्वची खरी ओळख काय याबद्दल सांगतात. ते त्याच्या समस्येचं नाही तर समस्येच्या मुळाचं समाधान करतात. ही खरंच एक विलक्षण चर्चा आहे, आणि या चर्चेचा समारोप करताना श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जाऊया. नक्की. अर्जुनाने हजारो वर्षांपूर्वी सामाजिक रचनेच्या विघटनाची जी भीती व्यक्त केली होती, त्या भीतीचं आजच्या आधुनिक जगात काय रूप असेल? आज आपले कुलधर्म काय आहेत? आज आपल्याला कोणत्या गोष्टींच्या नाशाची भीती वाटते, ज्यामुळे आपला समाज कोसळेल असं आपल्याला वाटतं? ही भीती परंपरेशी तुटण्यामध्ये आहे, नवीन तंत्रज्ञानामध्ये आहे, राजकीय ध्रुवीकरणामध्ये आहे, की मग जागतिकीकरणामुळे आपल्या ओळखी पुसल्या जाण्यामध्ये आहे? अर्जुनासारखी सामाजिक विनाशाची भीती आज आपल्याला कोणत्या कारणांमुळे वाटते? याचा विचार नक्की करा.